तर एक महत्त्वाची बातमी आता समोर येतेय। मुंबईत आज राज ठाकरेंचा बहुप्रतीक्षित मेळावा होतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुप्रतीक्षित मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलाय। सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा महत्त्वाचा असणार आहे। विशेष म्हणजे मतदार यादीतील घोळ आणि निवडणुकांसंदर्भातील मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी अलीकडेच निवडणूक आयोगाची भेट घेतली होती। त्यामुळे या भेटीनंतर आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे आज आपल्या भाषणात नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मनसेची आगामी निवडणुकीसाठीची रणनीती, राजकीय युती संदर्भातील भूमिका आणि भविष्याची दिशा राज ठाकरे स्पष्ट करतील अशी शक्यता आहे। या मेळाव्यात कोणते मोठे निर्णय घेतले जातात आणि राज ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। तर या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, मनसेचा आज हा बहुप्रतीक्षित मेळावा होतोय, आज युती संदर्भात भाष्य होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। नक्कीच कृपा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे। मनसेच्या मतदार यादी प्रमुखांचा हा मेळावा आहे, त्यामुळे या मेळाव्या नावातूनच आपल्याला कळतंय की नेमकं राज ठाकरे इथे कोणतं भाष्य करणार आहे। सध्या मी त्या नेस्को सेंटरमध्ये आहे, गोरेगावमधील हे नेस्को सेंटर आहे, जिथे पाहू शकता एक भव्य दिव्य मंच उभारलेला आहे। दोन्ही बाजूला दोन मोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत आणि असंख्य इथे खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि साधारण 11च्या सुमारास स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथे येणार आहेत आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या मेळाव्यांना, आपल्या संपूर्ण नेत्यांना इथं मार्गदर्शन करणार आहेत। अशा प्रकारे संपूर्ण मेळावा आहे। अगदी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांसोबत निवडणूक आयोगातील मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। त्यामुळे त्यामध्ये जेव्हा मतदार यादीमध्ये जो घोळ आहे किंवा दुबार मतदार जे आहेत या अनेक मुद्द्यांवरती स्वतः राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते। या संपूर्ण गोष्टीला अनुसरून हा आजचा मेळावा आहे। हा मेळावा इतका महत्त्वाचा आहे की ऐन दिवाळीमध्ये स्वतः राज ठाकरे यांनी हा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे या मेळाव्यात नेमकं राज ठाकरे काय भाष्य करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल आणि येत्या काळामध्ये पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कशा प्रकारे सर्व मनसैनिकांनी कामाला लागायचं आहे, कशा प्रकारे मनसैनिकांनी याचा प्रचार करायचा आहे किंवा जो मतदारसंघातील जो घोळ आहे किंवा ज्या अनेक चुका आहेत, ज्या त्रुटी आहेत त्या कशा प्रकारे दूर करायच्या, अशा प्रकारे देखील मार्गदर्शन स्वतः राज ठाकरे करणार आहेत। त्यामुळे आजचा हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे। येत्या काळामध्ये मनसेची दिशा ठरवली जाणार आहे, मनसेची पावलं कशा प्रकारे पडणार आहेत हे देखील ठरवलं जाणार आहे। त्यामुळे आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। स्वतः राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण मेळाव्याला साधारण 11 वाजता सुरुवात होणार आहे। कृपा, निश्चितच भूषण, साधारण किती वाजता हा मेळावा खरं तर सुरू होईल? राज ठाकरे शिवतीर्थावरून किती वेळात निघतील, या ठिकाणी दाखल होतील, याबद्दल काही अपडेट आहे का? नक्कीच कृपा, साधारण या मेळाव्याची वेळ सकाळी 10ची आहे। मात्र सध्या दिवाळीचा सण चालू आहे, त्यामुळे काहीसा विलंब या संपूर्ण मेळाव्याला लागू शकतो। साधारण 11 वाजता या मेळाव्याला सुरुवात होऊ शकते। साधारण अनेक कार्यकर्ते आता यायला हळूहळू सुरुवात होत आहे। साधारण 11-11:30 पर्यंत स्वतः राज ठाकरे हे इथं पोहोचतील। त्यानंतर स्वतः राज ठाकरे या संपूर्ण मेळाव्याला संबोधित करतील। अशा प्रकारे याचं संपूर्ण नियोजन आहे आणि या संपूर्ण मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय भाष्य करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे काय भाष्य करतात किंवा ठाकरे बंधू ज्या प्रकारे एकत्र येत आहेत, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या हे दोन पक्ष जर एकत्र आले तर कशा प्रकारे याचं नियोजन केलं जाईल, या कशा प्रकारे याचा प्रचार केला जाईल, याबद्दल देखील आज राज ठाकरे भाष्य करतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे राज ठाकरे हे साधारण 11-11:30 सुमारे इकडे पोहोचतील आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना इथं मार्गदर्शन करणार आहेत। कृपा जी, निश्चितच भूषण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।